नमस्कार, मी आहे कल्पना। आज आपण बनवणार आहोत आवळा कँडी। जशी मार्केटमध्ये मिळते ना आवळा कँडी, तशीच पांढरी शुभ्र आज आपण इथे आवळा कँडी बनवून बघणार आहोत। तर चला मग, हे बघू शकता तुम्ही मी बनवलेली आवळा कँडी किती छान बनलेली आहे। पांढरी शुभ्र जशी मार्केटमध्ये मिळते तशीच अगदी दिसत आहे। बघू शकता तुम्ही किती छान पांढरी शुभ्र दिसत आहे। जवळून बघा किती छान झाली आहे ते। तर आता मी तुम्हाला एक आवळा कँडी जवळून तुम्हाला अशी तोडून दाखवते। छान अशी बघू शकता तुम्ही, अशी छान हे डब्यामध्ये अशी पांढरी शुभ्र दिसत आहे आणि ही अशी बनलेली आहे। प्लेटमध्ये टाकली आहे मी आणि आता तुम्हाला तोडून पण दाखवते, जवळून अगदी तोडून दाखवते। हे बघा, अशी चिवट नाही झाली आहे, अशी वातड पण नाही झाली आहे। रसरशीत टम्म रस आहे त्याच्यामध्ये आणि सुकली पण छान आहे आणि अशी इझिली पटकन तुटते। जशी मार्केटमध्ये मिळते ना तशीच पटकन तुटून राहिली आहे आणि आतमधून पण छान रसरशीत झालेली आहे आणि अशी चिकट पण नाही झालेली आहे नाही आणि वातड पण अशी चिवट पण नाही झालेली आहे। बघू शकता किती सुंदर झालेली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, स्टेप बाय स्टेप। आता हे आवळे मी आणलेले आहे मार्केटमधून 2 किलो। ते छान स्वच्छ धुवून टाकायचे। 2 पाण्याने मी छान आवळे चोळून धुवून टाकले आहे। असे छान धुवून घ्यायचे पाणी टाकून टबमध्ये आणि असे काढून घ्यायचे। छान चोळून धुवायचे आणि असे मग कोरड्या कापडावर टाकून घ्यायचे। ही कॉटनची माझी ओढणी आहे, त्याच्यावर मी असे टाकून घेतलेले आहे। बघू शकता खूप छान। याला मग असं चोळून असं पुसून टाकायचं। पाणी बिलकुल राहू द्यायचं नाही, पाण्याचा बिलकुल अंश पाहिजे नाही। आवळ्याला पूर्ण असे कोरडे करून घ्यायचे, नाहीतर तुम्ही फॅनखाली पण सुकवू शकता, नाहीतर मग हे असे कपड्याने पुसून घ्यायचे छान। आणि मग हे माझ्याकडे अशा पिशव्या आहे पॉलिथिनच्या। तुमच्याकडे पॉलिथिन असेल तर त्याला छान गाठ बांधून पण तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवू शकता, नाहीतर मग एक प्लास्टिकच्या डब्यात पण ठेवू शकता। माझ्याकडे अशा लॉकच्या पिशव्या आहे, तर मी याच्यामध्ये आवळे भरून घेते आहे आणि हे याचं लॉक करून घेते आहे आणि याला 2 दिवस फ्रीजरमध्ये ठेवून घेते आहे। असे लॉक करून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे। 2 दिवस झालेले आहे। आता फ्रीजरमधून ते आवळे काढून घेतलेले आहे आणि आता याला 15-20 मिनिट असे सोडून द्यायचे आणि मग काढून घ्यायच्या पिशवीमधून 15-20 मिनिट ठेवून द्यायचे आणि मग असे एक आवळा घेऊन याला असं सोलून टाकायचं। याचा पूर्ण असा किस काढायचा। असं मी काढून दाखवते तुम्हाला। अशा प्रकारे चम्मचच्या साहाय्याने असा याचा पूर्ण हलका वरचा असा किस काढून घ्यायचा, म्हणजे हे डागं असेल आवळ्याला ते पूर्ण निघून जाते। खूप छान आवळा कँडी बनते। तुम्ही एकदा बनवून बघा आणि एकदा चांगली बनली ना तर आपल्यालाच खुशी होते की किती छान बनली ते मार्केटसारखी। खूप छान वाटते आपल्याला, आपल्या हाताने कोणचा पदार्थ खूप छान बनला तर खूप छान खुशी होते ना आपल्याला। मनाला समाधान पण वाटते का आपण पण करू शकतो बा खूप छान असं। म्हणून स्टेप बाय स्टेप तुम्ही बघत राहा, खूप छान आवळा कँडी बनते। बघू शकता तुम्ही मी बनवलेली ते। आणि हे असं सोलून घ्यायचं। थोडी मेहनत आहे पण रिझल्ट खूप छान आहे आवळा कँडीचा, खूप छान बनते। तुम्ही थोडीशी मेहनत घेतली तर कोणती गोष्ट छान बनते। असं पाणी टाकायचं आणि याच्यावर आता 15-20 मिनिटं छान वाफवून घ्यायचे। असे स्टीम करून घ्यायचे।
चाळणीवर ठेवून द्यायचे. तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरवर मध्ये पण करू शकता. माझ्याकडे नाही आहे तर मी ह्या चाळणीमध्ये अशा वाफवून घेते आहे. 15-20 मिनटं छान ताट झाकून ठेवते आहे आणि याला वाफवून घेते आहे छान. 15-20 मिनटं झालेले आहे. आता हे वाफ आलेली आहे छान. आता याच्या पाकळ्या खुलल्या की बघूया. बघू शकता याची पाकळी खुलत आहे. पाकळ्या एक एक अशा खुलल्या पाहिजे. मग हे थंड झाल्यावर पूर्ण अशा पाकळ्या काढून घ्यायच्या. पूर्ण अशा पाकळ्या खोलून घ्यायच्या. इझिली खुलते ह्या पाकळ्या. याला काही जास्त मेहनत नाही लागत, फक्त थोडं खिसायलाच मेहनत लागते. आणि हे मग याला पाणी नाही ठेवायचं, बिलकुल पाणी नाही ठेवायचं. पुन्हा कॉटनच्या कपड्यावर सुकू द्यायचं फॅनच्या हवेखाली अर्धा तास. पूर्ण पाणी सुकून घ्यायचं. आणि मग माझ्याकडे असा प्लास्टिकचा डब्बा आहे. तुमच्याकडे नसेल तर प्लास्टिकचं टोपलं पण घेऊ शकता तुम्ही. स्टील बिलकुल वापरू नका. स्टीलचा चम्मच पण नाही वापरायचा. बिलकुल स्टीलचा स्पर्श पण होऊ द्यायचा नाही याला. प्लास्टिकच्याच भांड्यात करायचं पूर्ण. प्लास्टिकमध्ये मी हे साखर टाकलेली आहे. लेअर टाकायची. याच्यावर पहिले साखरेची लेअर टाकायची, मग हे असे त्याच्यावर टाकून घ्यायचे हातानेच. बिलकुल स्टीलचा चम्मच याच्यात बिलकुल टाकायचा नाही. बिलकुल स्टीलचा स्पर्श पण होऊ द्यायचा नाही. प्लास्टिकमध्येच करायचं, नाहीतर काचेमध्ये करायचं, काचेच्या भांड्यात करायचं. तुमच्याकडे काचेचा डबा असेल किंवा कटोरी असेल त्याच्यात पण करू शकता, नाहीतर प्लास्टिकमध्ये. प्लास्टिक तर सगळ्यांच्याच घरी असते, टोपली किंवा असा डब्बा, त्याच्यामध्ये करायचं. असं लेअर साखरेची एक वेळा आणि मग नंतर आवळे असं टाकून घ्यायचं. खूप छान बनते. तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पण इतकी खुशी होईल, इतकी छान. आपल्याला पण आवळा कँडी बनवता येते म्हणून खूप छान मनाला खुशी मिळते. तुम्ही करून बघा एकदा. खूप छान बनते ह्या पद्धतीने. माझ्या ह्या पद्धतीने अशी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघून घ्या. रिवर्स करू बघा आणि करून बघा. खूप छान बनते. एकदा या पद्धतीने करून बघा. आणि मग हे असं टाकलं की मग असं याच्यावर कॉटनचा कपडा झाकून द्यायचा. कॉटनचा असा कपडा झाकायचा आणि त्याच्यावर ते असं सुकट डब्याचं झाकण ठेवून द्यायचं. असं खूप पॅकबंद याला लावायचं नाही. पूर्ण एक गोष्ट लक्षात घेऊन करायची. आणि आता दुसरा दिवस आहे तर मी बिलकुल चम्मच घातलेला नाही. पूर्ण असं झेलून त्याला मिक्स केलेलं आहे. आता पूर्ण 3 दिवस झालेले आहे. बघू शकता आवळे छान मुरले आहे. त्याच्यामध्ये रस पण जास्त आलेला नाही आहे. मी 1 किलो आवळ्याला अर्धा किलो साखर टाकली आहे. साखर जास्त टाकायची नाही. कोणी 1 किलो घेतलं तर 1 किलोच टाकते, पण त्याचा खूप रस वाया जाऊ शकतो. आपला अर्ध्या किलोमध्येच पण छान मुरते आवळे. मी अर्धा किलोच टाकली आहे आणि बिलकुल असा रस पण जास्त आपला वाया जाणार नाही. बघू शकता किती रसरशीत झाले आहे आणि छान पाक त्याच्यात मुरलेला आहे. आणि पाक पण जास्त वाचलेला नाही आहे. जास्त फालतू वाया कशाला जाऊ द्यायचा ना पाक. कोणी मग सरबत पीत नाही, कोणी असं. आता हे 2-4 गिलास सरबत बनू शकते. याचं सरबत करून तुम्ही पिऊ शकता. हे काही वाया जाणार नाही. खूप सारा उरला तर मग आपल्याला असं वाटते की कुठं ठेवायचं, की म्हणजे घरात लोक कमी असले तर सरबत पण प्यायला हे नाही होत. म्हणून हे बघू शकता. आता याला 1 दिवस मी घरात सुकवलं पंख्याच्या हवेत आणि 2-3 दिवस छान कडकडीत उन्हात सुकवलं. जास्त पण सुकवायची नाही. बघू शकता बिलकुल चिवट झालेली नाही आहे.
बिलकुल म्हणजे अशी वातड पण झालेली नाही आहे, रसरशीत अशी आवळा कँडी जशी मार्केटमध्ये मिळते तशी झालेली आहे. आता हे साखरेचा भरून घ्यायचं, त्याच्यावर साखरेची पिठी साखर त्याच्यावर छान भरभरून घ्यायची, म्हणजे जशी मार्केटमध्ये मिळते ना तशी आवळा कँडी तुम्हाला दिसेल. बघू शकता जशी मार्केटमध्ये मिळते ना तशीच अगदी झालेली आहे. बघू शकता, मी तुम्हाला जवळून दाखवते आहे. जशी आवळा कँडी मार्केटमध्ये मिळते ना डब्यामध्ये तशीच झालेली आहे. आता ह्या हवाबंद डब्बा आहे माझ्याकडे, तर मी याच्यामध्ये स्टोअर करून ठेवते. बघू शकता किती छान झालेली आहे, पांढरी शुभ्र दिसत आहे. खूप छान बनते. माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही बनवून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. बघू शकता किती छान झाले.